नमस्ते आचार्यजी. माझा प्रश्न माझ्या एका वृत्तीबद्दल होता, जो माझ्या आयुष्यात नेहमीच राहिला आहे. एखादी गोष्ट जेव्हा खूप कठीण होते, तेव्हा ती सोडून देण्याबद्दल. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. समजा, जेव्हा मी जेईईची तयारी करत होतो, तेव्हा काही प्रश्न सोपे असायचे. जसं की डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड, काही मीडियम लेव्हलचे असायचे. आणि काही प्रश्न खूप कठीण असायचे, ज्यामध्ये अनेक कॉन्सेप्ट्स एकत्र असायच्या. तर मी सहसा सोप्या प्रश्नांकडे जायचो आणि ते सोडवायचो. पण जेव्हा कठीण प्रश्नांची वेळ यायची, तेव्हा मी ते सोडून द्यायचो. मी ही वृत्ती कशी बदलू? मी या वृत्तीला कसं हाताळू आणि अधिक चांगलं कसं होऊ? हे ती सेल्फ कॉन्सेप्ट आहे जी आपण सोबत घेऊन फिरतो. ती सेल्फ कॉन्सेप्ट जन्मजात नसते, तर ती अनेक वर्षांच्या कालावधीत तयार होते. जर तुमची सेल्फ कॉन्सेप्ट तुम्हाला सांगत असेल, की तू सगळ्यात कठीण प्रश्न सोडवण्याच्या लायकीचा नाही आहेस, तर मग तुम्ही तो कठीण प्रश्न सोडवण्यासाठी तुमचं सर्वस्व पणाला लावणार नाही. खरं तर तुम्ही विनाकारण कोणत्याही प्रश्नाला कठीण बनवून टाकाल. तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल, की सगळ्यात कठीण समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मी पात्र आहे आणि मग ती कठीण समस्या फारशी कठीण राहत नाही. माणसाने स्वतःवर थोडं जास्त प्रेम केलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, की "हो, हे कठीण आहे, पण माझ्यासाठी हे शक्य आहे." जर परिस्थिती, संगोपन, मीडिया, प्रभाव, शिक्षण या सगळ्यांनी तुम्हाला असं कंडिशन केलं असेल, की तुम्ही नेहमी बेस्टपेक्षा एक लेव्हल खालीच राहिलं पाहिजे, तर काहीतरी खूप विचित्र घडेल. जेव्हा बेस्ट होण्याची संधी तुमच्याकडे येईल, तेव्हासुद्धा तुम्ही ती संधी गमावून बसाल. कुठल्या क्षेत्रात असं अनेक वेळा घडतं. ए लीगमध्ये असलेले उत्कृष्ट खेळाडू. तुम्हाला ए लीग समजते का? म्हणजेच टॉप लेव्हलपेक्षा फक्त एक लेव्हल खाली. असं समजा की इंटरनॅशनल लेव्हल. ए लीगमध्ये असलेले उत्कृष्ट खेळाडू अप्रतिम कामगिरी करतात. पण जेव्हा त्यांना अखेर सर्वोच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळते, तेव्हा ते पूर्णपणे अपयशी ठरतात. का? का? कारण त्यांच्या आत काहीतरी त्यांना सतत कुजबुजत असतं. तू भारी आहेस, पण फक्त पेन अल्टिमेट लेव्हलपर्यंतच. ही टॉप लेव्हल तुझ्यासाठी नाहीये. तर एक फलंदाज जो रणजी आणि तुलीप ट्रॉफी स्तरावर खूप चांगली कामगिरी करत असतो, त्याला जेव्हा त्याची पेस्ट कॅप मिळते, तेव्हा सलग 5 वेळा तो अगदी साध्या चेंडूंवर बाद होतो. अगदी साध्या चेंडूंवर. घरगुती सामन्यांमध्ये त्याने अशाच चेंडूंना सतत सीमारेषेबाहेर धाडलेलं असतं. घरगुती सामन्यात जर तुम्ही त्याला तसा चेंडू दिला, तर तो सीमारेषेबाहेर टोलवेल. पण आंतरराष्ट्रीय सामन्यात तसाच चेंडू येतो आणि तो आपली विकेट गमावतो. का? त्याच्या आतलं काहीतरी त्याला सांगतं, मी या टॉप लेव्हलचा भाग नाहीये. याला आव्हान दिलं पाहिजे. ज्याने कोणी तुम्हाला असं सांगितलं असेल, की तुम्ही पुरेसे चांगले नाही आहात, त्याला नाकारलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे प्रभाव असतात, ज्यांचं कामच आपल्याला हे सांगणं असतं, की तू पुरेसा नाही आहेस. प्रेमाच्या बाबतीत प्रेम हीच पात्रता आहे. दुसरी कोणतीही पात्रता लागत नाही. तुम्ही पुरेसे चांगले आहात हे सांगण्यासाठी दुसऱ्या कुणाचीही गरज नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम करता, तर तुम्ही आधीच त्यासाठी पुरेसे चांगले आहात. प्रेम हीच पात्रता आहे. जर तुम्ही गणितावर प्रेम करत असाल, तर तुमचं प्रेमच तुम्हाला त्यासाठी पात्र बनवतं. तुम्ही किती चांगले आहात हे प्रमाणित करण्यासाठी तुम्हाला एखाद्या बाह्य एजन्सीची गरज नाही. मला हे आवडतं आणि मी प्रयत्न करत राहीन. समजतंय? स्वतःला सांगा, "हो, ही समस्या कठीण आहे, पण मी त्यापेक्षा जास्त बाप कोण आहे? तू टफ आहे तर मी जास्त टफ आहे." थँक यू सर. प्रणाम आचार्यजी.
तुम्ही म्हणालात, की माणसाने आधी थांबावं आणि तो काय करतो यावर विचार करावा. ही सुद्धा एक निवडच नाही का? हो, हो, हो. ती एक निवड आहे. प्रत्येक गोष्ट ही निवड आहे. जिवंत असणं म्हणजे प्रत्येक क्षणी निवड करण्याबद्दल जबाबदार असणं. तुम्ही ती जबाबदारी सोडून देऊ शकत नाही आणि जे ती जबाबदारी घेत नाही ते गुलाम बनतात. गुलामांकडे निवडी नसतात. खरं तर हीच गुलामीची व्याख्या आहे. आता तुझ्याकडे कोणतीही निवड नसेल, आता तू गुलाम आहेस. त्याला प्रेम म्हणता येईल का? हो, नक्कीच. त्याशिवाय तुम्ही निवड तरी कशी करणार? जर तुम्ही मजबुरीतून निवड केली, तर ती निवडच नाहीये. म्हणून निवडीचा एकमेव योग्य आधार हा प्रेम असायला हवा. पण तुम्ही समजून घेतल्याशिवाय प्रेम करू शकत नाही. म्हणून प्रेमाच्याही आधी समज येते. जर तुम्ही समजून न घेता प्रेम केलं, तर ते फक्त एक बेसिक प्राण्यांसारखं आकर्षण असेल. प्राण्यांमध्ये सुद्धा आकर्षण असतं. पण माणसं प्रेम करतात आणि प्रेम करणं म्हणजे सगळ्यात आधी समजून घेणं. म्हणून समज हा निवडीचा आधार असायला हवा आणि त्यासाठी सतत लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला तिथं उपस्थित राहावं लागेल. त्यातूनच निवड जन्माला येते.